असा ऐतिहासिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील वेरूळ लेणी आणि जॉर्डनचे प्राचीन शहर पेट्रा यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण करार करण्यात आलेला आहे। या करारामुळे आता वेरूळ लेण्यांच्या जागतिक प्रसिद्धीमध्ये आणखी भर पडेल आणि परदेशी पर्यटकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्यामध्ये अमान इथं झालेल्या चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर, पंतप्रधान मोदी यांच्या जॉर्डन दौऱ्यामध्ये काही महत्त्वपूर्ण करार आणि त्यामध्ये वेरूळ लेणी संदर्भातला देखील करार करण्यात आल्याचं कळतंय। नेमका हा करार काय आहे आणि त्यामुळे भारताला काय फायदा होणार आहे? हे मला फार आश्चर्य वाटलं सागर की इतक्या अशा म्हणजे वेरूळचा आणि थेट जॉर्डनच्या पेट्रा शहराबरोबर त्यांचा ट्विन म्हणजे जुळी वारसा स्थळ अशा पद्धतीचा करार होणं हे इतकं त्याला का महत्व दिलं गेलं असावं। तर नंतर माझ्या असं लक्षात आलं की एकतर ही दोन्हीही जागतिक वारसा स्थळ आहेत आणि दोन्हीमध्ये एक सामान्य काही फरक आहे। कारण पेट्रामध्ये दोन्ही ठिकाणची किंवा वेरूळमध्ये दोन्ही ठिकाणची नैसर्गिक खडकातनं कोरली गेलेली अशी तिथे शिल्प आहेत। पेट्रा हे वालुकाश्म खडकातून, तर वेरूळची लेणी ही कठीण बेसॉल्ट खडकातनं कोरली गेलेली आहे। पेट्रा हे इसवी सन पूर्व 300 मध्ये नबॅटियन राज्याची राजधानी होती आणि ते मसाल्याचं व्यापारी केंद्र होतं। तर दुसरीकडे वेरूळ हे 6व्या आणि 11व्या शतकातलं हिंदू, बौद्ध आणि जैन मंदिराचा जगातला सर्वात मोठा समूह आहे। पण असं असून सुद्धा त्याचा का आज संदर्भ जोडला गेला, तर त्याचं कारण असं म्हटलं गेलेलं आहे की ही दोन जी ऐतिहासिक शहरं आहेत ती जर एकमेकांना जोडली तर त्या करारामुळं वेरूळचा जो जागतिक लेण्यांचा जो वारसा आहे तो जागतिक पातळीवरती जाईल। कारण मध्य पूर्वमध्ये अनेक पर्यटक जात असतात, त्या ठिकाणी आता वेरूळची माहिती त्यांना मिळायला लागेल आणि वेरूळमध्ये पेट्रा शहराची माहिती मिळेल। त्यामुळे पंतप्रधानांनी या कराराला महत्व दिलं आणि त्याचा महाराष्ट्राला सगळ्यात मोठा फायदा होईल तो म्हणजे पर्यटकांचा पुन्हा वेग या शहराकडे येईल। अर्थात तितक्या पायाभूत सुविधा आपल्या वेरूळ अजिंठा लेण्यामध्ये आहेत का, हा स्वतंत्र वेगळा विषय आहे। नक्कीच राहुल सर, त्यामुळे वेरूळ लेण्यांवर पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता किंबहुना तशी संधी प्राप्त झालेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।